नवीमध्ये शोभायात्रा निघाली आहे आणि आज गुढीपाडवा या निमित्ताने तुमच्यासमोर प्रस्तुत करतो आहे। तर आपण विचारूया मुलांना सुद्धा की त्यांना कसं वाटतंय। मला बोला कसं वाटतंय, बोला काहीतरी। पहिल्यांदा शोभायात्रा निघाली आहे, बघू शकता इथे। माझं पण बघतो आहे की प्रदर्शन सुरू आहे शोभायात्रेमध्ये। तर गुढीपाडवा निमित्त तुम्हाला हे सांगतो की गुढीपाडवा हा सण हिंदू धर्मासाठी सर्वात मोठा सण आहे आणि त्यासाठी आपण एक बोलतो की ब्रह्मा विष्णू महेशमध्ये ब्रह्मा आहे, त्यांनी ही सृष्टीची निर्मिती या दिवशी केली होती आणि ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे। त्यासोबतच आपण समोर बघतो आहे की मुलं आपली कलाचे प्रदर्शन खूप छान उत्तर पद्धतीने करत आहेत। तर आपण विचारूया कसं वाटतं तुम्हाला। एवढ्या वर्षात प्रतीक्षानगरमध्ये असा कार्यक्रम कधीच झालेला आम्ही बघितला। फार सुंदर असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, खूप लोक आवडीने सहभागी झालेले आहेत, खूप मस्त वाटलं। तर तुम्ही ऐकलात की कसं वाटतं सर्वांना। तर समोर तुम्ही बघतायत छत्रपती शिवाजी महाराज। तर इथे आपण बघू शकतो उत्कर्ष भंडारी मंडळ सायन म्हणजे शिव। तर आपल्या चॅनलवर आपण हे पण प्रस्तुत करणार आहोत आणि पुढे तुम्हाला आणखी गुढीपाडव्याची माहिती देऊ की गुढीपाडवा एकतर सृष्टीच्या निर्मितीच्या दिवशी आणि म्हणजे ब्रह्माजी त्यांनी याच दिवशी सुरुवात केली होती। त्यासोबतच अजून एक तुम्हाला सांगतो की षट्टी वाहन हे राजासुद्धा याच दिवशी विजयी झाले होते आणि पुढची गोष्ट तुम्हाला हळूहळू सांगू। आता आपण शोभायात्रेमध्ये सहभाग घेऊ। आगे ढोलाचा आगे ढोल ढोला। तर गुढीपाडव्याचा दिवस याच्यात जी गुढी असते ती म्हटली जाते की ब्रह्माचा ध्वज आहे तो। त्यासोबतच तुम्हाला जसं सांगितलं की षट्टी वाहन हा जो राजा होता त्याने सुद्धा याच विजय मिळवला होता आणि ही यात्रा या दिवशी खूपच प्रदर्शित आणि चर्चित असते। तर षट्टी वाहन राजा कोण होता त्याच्या आधी आपण बघूया की समोर आपल्याला सकल मराठा समाज
शोभायात्रेला उपस्थित असलेल्या सर्व हिंदू बांधवांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देत आहेत. आणि जे समोर आपल्याला सगळे उपस्थित दिसत आहेत, आपण एक एक करून विचारूया. तर शोभायात्रेमध्ये तुम्हाला कसं वाटतंय? छान आहे. दत्ता केळुसकरने खूप छान प्रोग्राम केला आहे. सर्व मराठी माणसं एकत्र आल्यावर खूप छान वाटतं. खूप सुंदर आहे. तर गुढीपाडवाच्या निमित्त तुम्ही बघतायत की सगळे उपस्थित पण आहेत आणि त्यासोबतच सगळ्यांची युनिटी म्हणजे एकी खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि असायलाच पाहिजे. तर आज गुढीपाडवानिमित्त आपण बघतोय की शोभायात्रा निघाली आहे आणि या यात्रेत सर्वात आधी ही पहिली यात्रा आहे प्रतीक्षानगर सायनमध्ये आणि त्याच्यात आपण बघतो आहे की एवढे सगळे यात्री यात सहभागी आहेत. चला आपण बघूया. तर तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे प्रदर्शन इथे आहेत जी शोभायात्रेची शोभा वाढवते. आता थोड्या वेळापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांना बघितलं, आता श्रीराम बाप्पांना बघा. आपली कलाकारी दाखवत आहेत. तर इकडे मलकमची प्रॅक्टिस पण तुम्हाला समोर दिसते आहे. शोभायात्रेची अजून शोभा वाढते अशाने. उत्कृष्टरित्या प्रदर्शन चालू आहे. मुलांचा सहभाग खूप छान आहे. तर इथे बघू शकता दत्त डेकोरेटर व कॅटरर्स
आणि भव्य शोभायात्रा दत्ता केळुसकर या नावाने बॅनर समोर आहे आणि मलकमची प्रॅक्टिस आणि प्रदर्शन समोर दिसतंय. या शोभायात्रामध्ये तुम्हाला कसं वाटतंय? प्रतीक्षानगरमध्ये पहिली शोभायात्रा, पहिली शोभायात्रा आहे, खूप मस्त वाटतं. या क्षेत्राचे नवीन वर्ष चालू झालं. गुढीपाडवाचं महत्त्व तुम्हाला माहीत आहे, मग ह्याच्यात ही शोभायात्रा अजून शोभा वाढवते नाही का? हो का? नावच शोभायात्रा आहे ना, हां. वाढवणारच नाही. तर तुम्ही सगळे बघू शकतात की सगळे एकदम आनंदित आहेत. सर्वांना प्रदर्शन पण एवढं सुंदर वाटतं आहे आणि यात्रा पण एकदम मस्त आहे. त्याच्यासोबतच तुम्हाला रौद्रधारी हा बॅनर दिसतोय. तरी ते छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती मग इथून आपण आता पुढे जाऊया.
तर इकडे पुरुष काय, महिला काय, मुलं काय, मुली काय, सर्वजण प्रदर्शन खूप उत्कृष्टरित्याने करत आहेत. तर इथे मार्शल आर्टचे सर मिस्टर रमेश कुडक्याल हे समोर आहेत. आता त्यांना विचारूया की गुढीपाडवामध्ये या शोभायात्रेमध्ये त्यांना कसं वाटतंय. गुढीपाडवा जे आपला हिंदूंचा सण आहे, पारंपरिक हिंदू नववर्ष म्हणून आपण साजरा करतो. त्यात सर्वजण म्हणजे लहान म्हणजे शिशूपासून म्हणजे प्रौढपर्यंत सर्व सहभागी असतात या ह्याच्यामध्ये गुढीपाडव्यामध्ये. म्हणून हा उत्सव जे आपण जोरात साजरा करतोय आपण. आणि ही शोभायात्रा पहिल्यांदाच साजरी झाली आहे प्रतीक्षानगर सायनमध्ये. तर या निमित्ताने तुम्ही काय बोलू शकता. या ही शोभायात्रा जी आहे प्रतीक्षानगरमध्ये पहिल्यांदाच झाला आणि इतका प्रतिसाद भेटला आहे की जबरदस्त आहे. इथले जे लोक जे आहेत ना, उत्सव लोकांमध्ये इतका उत्सव आहे. प्रत्येक बिल्डिंगमधनं लोक उतरून सर्व सामील होत आहेत त्या. तर आपण बघितलं की किती छान प्रतिसाद. आणि मार्शल आर्टचे मास्टर आहेत रमेश कोडक्याल, तसेच दत्ता केळुसकर हे आता आपल्या समोर आहेत, जे आयोजक आहेत. तर आता तुम्ही 2 शब्द बोलू शकतात या शोभायात्रेनिमित्त आणि गुढीपाडवा निमित्त. नगरमध्ये प्रथमच गणपती आपण या ठिकाणी गणपती शोभायात्रा काढली आहे आणि प्रचंड असं मोठा प्रतिसाद प्रतीक्षानगरच्या जनतेने या ठिकाणी दिला आहे. त्याबद्दल मी सर्व जनतेचं मनापासून आभार व्यक्त करतो. प्रत्येक मंडळाने पुढे येऊन रमेश सरसारखे कार्यकर्ते, प्रत्येक सोसायटी, सर्व मंडळं या लोकांनी पुढे येऊन सहकार्य केलं आणि भव्य दिव्याची शोभायात्रा या ठिकाणी झाली. त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो. तर एवढे छान प्रतिसाद दिल्याबद्दल आभारी आहे आणि धन्यवाद त्यासाठी. आणि आता आपण पुढचं शोभायात्रेनिमित्त कसं कार्य होत आहे ते बघूया. धन्यवाद. हरिओम. धन्यवाद. तर अजून एक प्रकारचं प्रदर्शन तुम्ही बघू शकतात समोर अग्नीने. तर आगीसोबत म्हणजे अग्नीसोबत तुम्ही बघू शकतात ही कलाकारी. तर बघायला गेलं तर या दिवशी भारतात अनेक प्रकारचे जे संस्कृती आहेत ते एकजूट होऊन हा सण साजरा करतात. आणि ह्याच्यातच वेगवेगळ्या पद्धतीचे, जसं की काश्मीरी पंडित असतील तर ते लोक नवरे म्हणून साजरा करतात. त्यासोबतच तुम्ही बघतात की महाराष्ट्रामध्ये या प्रकारे शोभायात्रा प्रकारे हा सण साजरा होतो. आणि हिंदू धर्मामध्ये बघायला गेलं तर पहिला जो कॅलेंडर लागतो तो याच महिन्याने सुरू होतो. आणि जसं तुम्हाला सांगितलं की सृष्टीची जी निर्मिती झाली ती याच दिवशी झाली होती, जी ब्रह्माजीने केलेली होती, ब्रह्मदेवने केलेली होती. ही तुमच्या समोर आहे आणि ही सगळ्यात उत्कृष्टरित्या बातमी आहे.
तर तुम्हाला कसं वाटतंय? अच्छा, तर इथे प्रेक्षक जरा लाजत आहेत, पण काय नाही, आपण पुढे एकेकांना विचारूया. आपण विचारतो आहोत की गुढीपाडव्याच्या निमित्ताने तुम्हाला ही शोभायात्रा कशी वाटते? एक एक करून सगळे आपले प्रतिसाद द्या. छान वाटतं की बघायला खूप आनंद होतो आहे की आपलं काहीतरी परंपरा चालू आहे आणि ती बघायला गेले का खूप मोठी भव्य मिरवणूक आम्ही पश्चिमी पश्चिमामध्ये बघतोय. खूप असं बरं वाटतं आणि मी इथं चाललो होतो कुठे कामासाठी बाहेर, मला चांगलं वाटलं म्हणून मी इकडे थांबलो. खूप एन्जॉय केलं मी पण. छत्रपती शिवाजी महाराज बघितले, आपलं महिला वर्ग बघितला की खूप उत्साहाने ते जे आपलं जे लेझिम पथक आहे, जे आपले विद्यार्थी होते, ते काही साहित्य होते, म्हणजे क्रीडा असे जे कुस्तीचे प्रकार होते, जे काय होते मल्लखांब वगैरे ते सगळं करत होते. खूप बरं वाटलं. तर तुम्ही बघतात की शोभायात्रा मध्ये सगळे एन्जॉय म्हणजे खूप मजा पण करतायत, त्यासोबतच आनंद लुटण्याचा हा एक छान मार्ग. त्याच्यात अजून एक गोष्ट की तुम्हाला आता बोलवतो शटीवाहन कोण, आणि त्यासोबतच हे सांगतो की शटीवाहन ते जे विक्रमादित्यासोबत होते आणि ते असं की त्यांच्यासोबत त्यांची बनायची नाही असं बोलतात, पण ते असं किती खरं किती खोटं ते तुम्हाला इतिहासात समजेल. मग ह्याच्यात कसं की ही गोष्ट खूपच महत्त्वाची आहे की ते याच दिवशी जिंकलेले होते. आणि त्यासोबतच ब्रह्माचा ध्वज म्हणजे गुढी, आणि दुसरी गोष्ट पुढची ही की याच दिवशी वेगवेगळ्या पद्धतीने जसं की झुलेलाल पण आहे, हे पण नाव प्रदर्शित आहे या दिवशी. मग असे एक सगळे नावं याच दिवशी सगळे चर्चित आहेत. तर मुलींचं सेल्फ डिफेन्स पण तुम्ही इकडे बघू शकतात. तर इथे तुम्हाला कोऑर्डिनेशन दिसतंय, डिसिप्लिन दिसतंय, त्यासोबतच तुम्हाला चांगली कलाकृती दिसते जी सेल्फ डिफेन्सची मार्शल आर्ट्सची आहे. तर इकडे मुलं काय मुली काय समान एकदम त्यांची कलाकारी. तर इथे नंचाकूचं पण प्रदर्शन दिसतोय. तर जे शस्त्र असतात त्यांचा उत्कृष्टरित्या इथे कलाकारी. तर ही शोभायात्रा वाटत नाही, एक मोठी मिरवणूक आहे जी जल्लोषची आहे, एकीची आहे आणि आनंद देणारी आहे. ज्यात लहान काय मोठे काय सगळे एकत्र आले आहेत, वृद्ध काय आणि वयस्कर वृद्ध काय सगळे एकत्रच. त्यात तुम्हाला एक दिसतं की सगळ्यांमध्ये कोऑर्डिनेशन छान आणि कलाकारी छान. तर इथे लेझिम पद्धती पण आहे, त्यासोबतच पोलिसांचं मॅनेजमेंट पण चांगलं आहे आणि कोळी समाज पण इकडे दिसतोय तुम्हाला. त्यासोबतच कोऑर्डिनेशन एकमेकांचं उत्कृष्टरित्या.
रथ दिसतोय तो भांडूपवरून आला आहे आणि प्रतीक्षानगर सायनमध्ये शोभायात्रा आहे, ही सर्वात मोठी गोष्ट आणि पहिल्यांदा साजरी केलेली शोभायात्रा प्रतीक्षानगर सायनमध्ये. तर ही पूर्ण तुम्हाला चलचित्रच्याद्वारे पूर्ण शोभायात्रा दाखवली गेली आणि त्यासोबतच तुम्हाला अधिक माहिती दिली गुढीपाडवाबद्दल पण, शोभायात्रेबद्दल पण आणि या सणाबद्दल. तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करणं विसरू नका. त्यासोबतच हे चलचित्र आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना पोचवा, जेणेकरून जो हा सण आहे त्याबद्दल अधिक माहिती मिळेल आणि त्यासोबतच आपण ही जी विद्या आहे, जी कला आहे दांडपट्ट्याची, ती आता बघूया आणि आपण विराम घेऊया. तर मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. हरिओम.